तुम्ही गाडीत होते का काय, मला काही कळण झालं. मी होतो म्हणून सांगतो. पुन्हा उत्तर दिलं तिनं, काय येनंद्री. आणि येनंद्री म्हणल्यावर आता मात्र राकेश महाराजची तळपाची आग जेल, अंकुश महाराज जेल. हो, आता तळपायची आग मस्तकातली. त्याला वाटलं आपण हिच्या बाहेरकडे आल्यामुळे हे आपली मस्करी तर करत नाही. कोणतं स्टेशन येऊ दिलं, कोणतं स्टेशन. अशी बाई मागं चालली. ए पाहता बाहेर, सांगा त्या स्टेशनचं नाव काय. तो रागावलेला पाहिल्यानंतर ती म्हणे ये 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 नंद्री, ये नंद्री म्हणल्यावर ये. अरे कोणता. आणि जशी कानाखाली तिच्या बसली, तिची भाषाच बदलली. याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. याग भडत्री म्हणजे का रागावता. याग भडत्री म्हणजे का रागावता. ते म्हणे अगं मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव याग भडत्री आहे, ते खाल्ली कशाला असते. त्याला हसू नका, आपलं जा चाललं एकाचे विसंगती. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. मला वाटते ही विसंगती आहे. देवा आम्ही विसंगती दुसंगतीची नाही अपेक्षा केली, तुझ्या संगतीची अपेक्षा केली. देव बसीत आवलं तर तुझी संगती झाली, आमुची निश्चिंती तुझ्या संगतीत आलो आम्ही. देवा बहुबरा या सांगा ते मिळे चारा. खरं समुदेवा तुझ्या संगतीत आलो म्हणून आम्ही निश्चिंत झालो. नाही तर जगात चिंता. निश्चिंतता प्राप्त करायचा मार्ग महाराज सांगतात, देवाची संगती करा. संगती म्हणजे शरीरानं संगती होते का नाही. शरीरानं कुठेही राहा, शरीरानं प्रपंचातही राहावं लागेल कदाचित, पण वृत्तीनं देवाशी तादात्म्य पाहिजे. देह असो माझा भलती ठाई, देह कुठेही असू द्या पण चित्त परमात्म्याशी बिघडलेलं पाहिजे. त्याला संगती म्हणतात. चित्त से चित्त मिले नाही तो फुकट संग. अलग विचार, चित्त पाहिजे, चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर. चित्तानं देवाशी एकरूप होणं त्याला संगती म्हणतात. तुझ्या संगतीत देवा आलो, निश्चिंत झालो. त्याचं कारण काय म्हणजे देवा तुझ्या संगती देऊन निश्चिंत होण्याचं कारण नाही पाहिलेले भोग आणि त्या भोगाच्या जोडीला सोहळा तुझ्या संगतीत नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग खाते सोहळे नाही
संगतीत निश्चिंत होण्यासाठी दोन कारण आहेत. एक नाही पाहिलेले भोग आणि त्या भोगाच्या जोडीला सोहळा आहे. माणसं दोघांसाठी धावतात, एक तर भोगासाठी नाही तर सोहळ्यासाठी. भोगही तुझ्याच संगतीत आहे, आतापर्यंत नाही पाहिलेले भोग आणि त्या जोडीला सोहळा तुझ्या संगतीत देवा आहे. प्रपंचात भोग नाही तसं नाही, पण त्या भोगाला रोग जोडू नये. भोगे रोगा जोडून या दिली अनिता. प्रपंचातल्या भोगाच्या जोडीला रोग आहेत. प्रपंचातले भोग शाश्वत नाहीत. क्षणल विरसम दुःखैक बीजंत चिकीर्षंती मंदा. शास्त्र बोलते क्षणल विरस आहे, दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. प्रपंचातले भोग ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध आहे, परिणाम दुःख आहे. हे सगळ्या दुःखांना आवृत्त आहे. म्हणून त्याच्यात शहाणे नाही रमत. यही संस्पर्शजा भोगा दुःख यो न येवते आद्यंतवंत कौंते नतेशुर मते बुधा. बुद्धिवान पुरुष त्यात रममान होत नाही. मग कोण ते अंतरनेन ती बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे काय पुय पंखीचे केले चिळसी घेते. ज्यांना या विषयाचं वास्तव स्वरूप कळत नाही ते त्या भोगात रमतात. तेव्हा आम्हाला ते भोग माहीत आहे, ते अशाश्वत आहे. हो, स्वभावामर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा आपले सर्व जीवितमल्पमेव. कठोपनिषदात नचिकेता देवाला ते सांगत असो. स्वभावामर्त्यस्य, त्याचा स्वभाव मर्त्य आहे म्हणजे संपणार आहे. ते भोग टिकणारे नाही. एक दिवस पैसा तरी संपतो किंवा पैसेवाला तरी संपतो. कोणता भोग टिकते? सत्ता तरी जाते किंवा सत्तेवाला तरी जातो. घर तरी पडते, नाही तर घरातल्या तरी बाहेर काढावा लागतो. स्वभावामर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा. प्रपंचातले सगळे भोग आपल्या इंद्रियातले तेज क्षीण करतात. कोणताच भोग शाश्वत नाही. सगळे भोग सगळे अधिक खा, साखर खायला जमत नाही पुढं. अधिक पहा, डोळे जातात. कोणताच भोग नाही. कोणत्याही इंद्रियाचा भोग शाश्वत नाही. तेथ सुख आणि या काय विषयाच्या ठाई एकनिष्ठता काहीच नाही. तिथं सुख आणि काही दुःखही दिसायला सुख असेल पण तिथं दुःख आहे. कधी कधी वर सुखाचं लेबल असते पण मध्ये दुःख असते. वर दिसायला सुख असते प्रपंचात पण मध्ये दुःख असते. पण प्रपंचातला कोणताच भोग शाश्वत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, देवा त्या भोगात आम्ही रमलो नाही. आम्ही तुझ्या संगतीतला भोग हा भक्तीचा भोग घेतला, परमात्मा संगतीचा भोग घेतला. पण नाही देखील येते वेळे भोग सुखाचे आणि सोहळे. भोगाच्या जोडीला सोहळा आहे. सोहळा इकडं सोहळा आहे पण लोक इकडं फार येतात बरं का. आता हो, सप्ताला भेट द्यायला कोणते. आता मी काल परवा 2 ठिकाणी कीर्तनाला होतो. एका कीर्तनात मंत्री आला नाही, एका कीर्तनात तिकडे नेते, सगळे नेते. म्हणजे मला ती कळलं नाही. ते महाराज दुसरा टप्पा बाकी आहे आणखी. आणि लोक इकडे गोळा होतात. ते काही तसे त्यांना गोळा होत नाही. म्हणून नाही देखील ते वेळ सोहळा. त्याचा सोहळा होतो. तेव्हा कोणाचा सोहळा होतो? जो भरलेला नाही, जो चढा आहे, ज्यांनी परमात्मा तत्वच आपलं साध्य ठेवलेलं आहे, तो सोहळा आहे. हो, त्या सोहळा जो आहे त्याचा सोहळा करावा. हो, कोण करतो त्यांचा सोहळा? देव करतो. आपल्या दासाचा संभ्रम सोहळा देव करतो. पुढं होते सोहळा त्याचा, इथेही होते तिथेही होते. तुका म्हणे गादे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गादे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, म्हणे गादे वैकुंठी सोहळा. माझी कीर्ती तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. हो, तिथेही त्यांचा सोहळा होतो. वाट वैकुंठी पाहती भक्त काही पाहिजे. देव त्यांची वाट पाहतो. देवी भक्ताला गे उपचार मांडलेले. देव त्यांचा उत्सव करतो, देव त्यांचा सोहळा करतो. देवा पण मला वाटते
नाही देखील येते वेळे भोग सुखाचे सोळे तुकोबार. ठीक आहे, आजच्या पक्षाची स्तुती करू लागली. पहिल्या पक्षात होते तिकडलं काय म्हणे देवा, तिकडलं विचारताच का कसं, तिकडं सगळं आसारच होतं. घरी ताकाचे सरोवर, 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 घरी ताकाचे सरोवर. येथे नवनी ताते पूग, येथे नवनी ताते पूग नाही. देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे. येथे नवनी ताते पूग, येथे नवनी ताते पूग, घरी देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे. घरी घरी म्हणजे प्रपंचात, घर हे प्रपंचाचं उपलक्षण आहे. घर घर लागेपर्यंत असते ते घर. घरी काय ताक आहे, ताक. ताक आलं का लक्षात तुमच्या? ताक म्हणजे काय? आंबट पाणी, ज्याच्यात काही सार नाही, त्याला ताक म्हणतात. याचा अर्थ तिथं काही सारच नाही. काय फळ, फळ काही फळ नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता रुखची आहे, हे त्याचं स्वरूप सांगितलेलं. काही नाही. आयुष्यभर प्रपंच केला, काय मिळालं? काय मिळालं? काही नाही. फळ सांगू तुम्हाला, पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही, ती म्हणते आमच्यांना अक्कल नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. घरी तरी काय सगळं ताक आहे. पण देवा येथे म्हणजे तुझ्या संगतीत देवा नवनीत आहे, सगळं सार आहे. नवनीत आहे शब्दाचा अर्थ सार त्याला म्हणतात. कशाला म्हणतात सार? साराची व्याख्या ज्ञानोबाराय करतात. जे सारा सार विचारता, भ्रांती ते पाहे असारता, आणि सार ते स्वभावता नित्य असे. जे नित्य राहते ते सार आहे. देवाच्या संगतीत जे आले ते नित्य आहे. पण देवा तुझ्या संगतीत आल्यानंतर सगळं सार आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार, नामसाराचेही सार शरणागता. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवा इथं सार आहे आणि तिकडं सगळं आसार आहे. म्हणजे गाव तुको बरं आहे. तिकडली निंदा करू लागली आता आमच्याकडे आल्यावर, नामची स्तुती करू लागली. मीडियाने उचलला मुद्दा मागचा ना आजचा, तसं दोन्ही क्लिपा करून लावल्या. तर हा आमची स्तुती करता आणि तिकडली निंदा करता, याचं कारण काय? देवा कळलं आम्हाला खरं काय आणि खोटं काय. आणि खरं आणि खोटं कळल्यावर शहाणा माणूस खऱ्याच्या मागे लागतो का खोट्याच्या? जरा उत्तर सावधतेनं द्या, म्हणजे अंगलट येणार नाही. असं खरं आणि खोटं कळल्यावर माणूस शहाणा माणूस खऱ्याच्या मागे लागतो का खोट्याच्या? तुम्ही आता काय बोलतच झाले बा. खऱ्याच्या का खोट्याच्या? उदाहरण सांगतो तुम्हाला. श्रीमंताचं घर होतं. पोरग 500च्या ते बापाच्या खिशात 500च्या नोटाचे बंडल. म्हणे बाबा मलाही 2 पाहिजे. 2 नोटा नाही, 2 बंडल पाहिजे. म्हणजे 1 लाख रुपये झाले ते. आता पोराला 100 रुपये सांभाळण्याची अक्कल नव्हती. पण 1 लाख कशी द्यायचे आता तो? पण पोरगा हट्टाला पेटलं, नावीला झाला. बाप मार्केटमध्ये गेला आणि 200 रुपयात 500चे 2 बंडल आणले. 500 रुपयात किती आणले? 2 बंडल आणले 500च्या नोटाचे. बाळ्या घे. पोरग घेतले पैसे, बसलं दारात, पायावर पाय मारला. बाप जसा पैसे देत होता, हे घे तुला चॉकलेटला, हे घे तुला
कॅडबरीला, हे घे तुला वडापावला, तुला काय आवडते? हा बिस्किट एवर, हे घे तुला बिस्किटला, तुला हा हा कुल्फी, हे घे कुल्फीला, तुला हा काय म्हणला का? आईस्क्रीम. काय पाहिजे? वडापाव काय जाऊ द्यायला वडापावला देऊन टाकू. आणि असं ते पैसे वाटता वाटता झालं असं, एक नोट हातातली उडली बाजूला पडली हवेनं. पोरायचं चाललं खेळणं, पैसे तुला राहिले का रे? तू कोण तोड बारीक केलं? तुला कशात देऊ? येऊन घे एकदा, हे घे नंतर दे बरं, आता घे. हा झालं असं, सगळ्याला पैसे दिले. एक नोट उडली बाजूला पडली, तेवढ्यात दारात भिक्षुकाला भिकारी ओम भवती भिक्षाम दे अलग पुकारला. आणि त्याला लक्षात आलं मोठ्याचं घर दिसते, पोरग 500च्या नोटा खेळत आहे. एक नोट बाजूला पडली, तेव्हा एवढी सापडली ना, 8 दिवस मागायचं कामच नाही. पोराचं लक्ष नव्हतं, त्यानं ते नोटाजवळ गेला, त्याच्यावर पाय ठेवला आणि अलगत नोट उचलून खिशात टाकणार. तेवढ्यात पोराचं लक्ष गेलं, तिथं नोट पडली होती आपली, आणि भिकारी बाबाने उचलून खिशात टाकत आहे. ओरडला, आई हे भिकारी बाबा माझी 500ची नोट घेतात. आईनं घरातूनच उत्तर दिलं, घेऊ दे घेऊ दे, ती खोटीच आहे. काय उत्तर दिलं आईनं? घेऊ दे ती काय? आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, भिकाऱ्याला कळलं नोट खरी आहे का खोटी आहे? मग त्यानं खिशात टाकली असेल का खाली टाकली असेल? हा उत्तर जरा सावधतेनं द्या म्हणून सांगितलं मी तुम्हाला. कुठे टाकली असेल? खाली. मग आम्हाला संतांनी किती सांगितलं, फलकट तो संसार, फलकट तो संसार. आणखीन तुका म्हणे तुची खरा येरवा उगा पसारा. हा हे आम्हाला पटलं देवा. प्रपंचाचा पक्ष खोटाय, खोटायचा संसार, हे आम्हाला पटलं. आणि तुका म्हणे तू चिखरा, तूच खरा आहे, सत्य तू सत्य तू उठला. आम्हाला हे कळलं, म्हणून देवा आता आम्ही तुझ्या पक्षात आलो, तुला सोडणार नाही. ते देव म्हणे तसं नाही, तुम्ही जर जागा आडून धरल्या तर मागून येणारे त्यांना कोणते पद देऊ? पद आडून धराल तुम्ही, सीट बाकीच्याला द्यावं लागतील ना. ते जमायचं नाही, तुम्हाला पद सोडावं लागतील. ते म्हणे आता नाही सोडणार, तुझ्या पक्षात आलो आता नाही सोडणार. तिकून तिकून इकडं आलो आता नाही सोडायचं. ते तसे आले नाही ना, तुमचे पद काढून घेऊन ढकलून लावतो मला. म्हणजे देवा हा जर तुझा निर्णय असेल तर आमचाही निर्णय आहे. तू आम्हाला ढकलून जरी लावलं तरी आम्ही तुला सोडणार नाही. शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आता, आम्ही नवलो जगवला, आम्ही नवलो जगवला, नाही
बस 10 मिनिटात गोळाबेरीज करतो. आज काल्याचा प्रसंग आहे आणि काल्या त्याच चरित्राचा उच्चार करावा लागतो का जे चरित्र गोकुळात केले चरित्र ते उच्चारावे देवाने त्याच चरित्रात काला केला म्हणून त्याच चरित्राचा उच्चार करा. दुसरी विशेषता सांगायची झाली तर भगवान परमात्म्याने काला केला महाराज जन्माला आले. जन्माला आल्यावर बापाला काम सांगितलं. चरित्र सांगत आहे मी तुम्हाला. जन्माल्यावर आपण बोलत नाही, काम सांगत नाही, सांगू लागलो तर घरात आपल्याला ठेवणार नाही. आलं लक्षात? हे चरित्र आहे. बोलले, बापाने विश्वास केला, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला तिकडं नेलं, इकडं त्या मायेला आणलं. मायेनं आकांत चालू केला. उच्चारायचं ना आकांत. माया आकांतच करते बरं का. मायेचा आकांत चालू आहे आणि मायेनं आकांत केला. दूत उठले, रावणाला सांगाय गेले, आपलं कंसाला सांगाय गेले. धावत तो तिथं आला. आल्यावर उचलला, हातात घेतलं, भिरकावली, हातातून सुटली. अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. त्याची दहशत निर्माण झाली. दाबेदन आणले, तातडीची मिटिंग, आरक्षण कायम. आरक्षित सीट होती ना तिथं. आणि ती म्हणे तीसभर काट्याचं एवढी भीती कशाला. विडा उचलला, लहान बाळ मारत मारत नंदाच्या दारात आली. यशोदेला सांगलं, का गं तुला बाळ झालं. म्हणे बाई तू कोण. म्हणजे नंदाची बहीणच आहे, पण तुझ्या लग्नाच्या आधी माझं लग्न झालं. मला तिकडं ते अफगाणिस्तानात देण्यात आलं होतं. तिकडे काय व्हिजा भेटला नाही म्हणून इतके दिवस काही येणं नाही झालं. आता नंदाला बाळ झालं, भावाला बाळ झालं, पाहण्यासाठी आले. म्हणजे आत्ताच पोराला स्नान घातलं, नाऊ घातलं, पोरगं झोपलं. ते कृष्ण पाळण्यातच म्हणतो. आपल्याला कसं कळत नाही, ओरिजिनल दुकानदार बोहनीचं गिऱ्हाईक वापस करत नाही म्हणून. त्यानं रडणं चालू केलं. म्हणे बाई पोरगं तर रडते, तू झोपलं म्हणते. त्यानं बाई कामं भरपूर पडले, जर तुला पाहायचं ना पोरगं. पाळण्याच्या जवळ ती आली, त्यानं डोळे लावले. डोळे का लावले म्हणजे पूत नाही, पवित्र बाई नाही. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. मग अशा बाईचं दर्शन घेऊ का म्हणून डोळे लावले. देवाने डोळे का लावले. देवाचा एक डोळा सूर्य, एक डोळा चंद्र आहे. सूर्याने सांगितलं अशा बाईला आमच्या लोकात स्थान नाही. त्यानं गेट बंद केलं. चंद्राने आपलं गेट बंद केलं. देवाने डोळे का लावले. देवाच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत. त्यांनी विचार केला, देवा ही पुतना देवाला विष पाजायला आली. देवाने विष जर पिलं आपल्याकडं आलं तर आपलं काय होईल. म्हणून त्यांना अभय देण्यासाठी देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले. ही पुतना स्तनपान देणार. स्तनपान देणार कोणाचं काम आहे. आईचं. ही स्तनपान देण्यार्थी माझी आई होणार, पण हिला कोणती गती देऊ याचा विचार करण्यासाठी देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले. देवाने विचार केला हिचा मागचा जन्म काय असेल बरं, त्याचा विचार करण्यासाठी डोळे लावले. देवाला लक्षात आलं ही बळीराजाची बहीण रत्नमाला आहे. यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी ज्यावेळेस वामन भगवान तिथं आले, आल्यानंतर त्या वामनाचं बटू वामन लहान रूप आहे, गोंडस रूप आहे, रमणीय कमनी रूप पाहिलं. आणि ती रत्नमाला, तिला वाटलं बाळ असावं तर असं. तिच्या ठिकाणी वात्सल्य निर्माण झालं, दूध निर्माण झालं. आणि ती मग त्याला म्हणू लागली, बाळा तुला पाहिलं माझ्या ठिकाणी दूध निर्माण झाले, दूध प्राशन करते. म्हणे नाही, मी आता आदिती मातेचं दूध प्राशन केलं, आता तुझं नाही पिणार. की असंच राहू दे, पुढे एक अवतार होईल तिथं हे दूध प्राशन करेल. तीच रत्नमाला इथं पुतना झाली होती.
देवाने डोळे असे 36 कारण किती सांगू तुम्हाला, ताकापुरतं बोध झालं ना. म्हणून देवाने डोळे लावले, तिनं उचललं, स्तनाला लावलं, देवाने दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, पंच प्राण ओढणं चालू केले. तू कासावीस झाली. मुंच मुंच कृष्णा मला सोड, मला सोड. ते म्हणे आधीच आपण कोणाच्या नादी लागत नाही आणि आपल्या नादी लागल्यावर त्याला सोडत नाही. तिला मुक्त केलं, थोडा मोठा झाला, चोरी मंडळाची स्थापना केली, असे सगळे गोपाळ गोळा केले. होते का तुम्ही त्याच्यात? होते. आणि मग ते चोरी मंडळाची स्थापना, चोऱ्या चालू झाल्या. सगळ्या गवळणी गाराने सांगू लागल्या. महिला मंडळाचे अध्यक्ष होत्या गंगू काकू. अगं म्हणे तुम्ही भोळ्या गं म्हणून तुमच्या घरी चोरीला येतो, आपल्या घरी कृष्ण येऊन दाखवावं. त्याला पकडून नाही दाखवलं तर नावाची गंगूबाई नाही. नुसती बोलली नाही, मी शिवून पीळ दिला. असा सदस्य हजरच होता तिथं. त्यानं पाहिलं, म्हणे कुतना कुतना. म्हणे काय, आज महिला मंडळाची बचत गटाची मिटिंग झाली, तिथं काय आपलाच विषय गाजला. सगळ्याचं जाऊ दे म्हणे, ते महिला मंडळाचे अध्यक्ष गंगू काकू, तिचं काय, तिनं आज ओपन चॅलेंज दिलं. ओपन चॅलेंज काय म्हणे तिने, अगं तुम्ही भोळ्या, अगं तुमच्या घरी चोरी करतो, आपल्या नादी कृष्ण लागत नाही. आपल्या घरी त्याला येऊन दाखवा, चोरी करून दाखवावी. त्याला पकडून नाही दाखवलं तर नावाची गंगूबाई नाही, कृष्णा निस्ती बोलली नाही, मी शिवून तिनं पीळ दिला. ते म्हणे मग आज रात्रीचा मुक्काम तिच्याच घरी. रात्र झाली, रात्र झाली. त्या तिलाही वाटलं बोलू नाही, पण त्याची चोरी काढली. हातात मुसळ घेऊन रात्री 1 वाजेपर्यंत जागतच होती. पण नेमकी खुर्चीवर बसली, मुसळाला असं डोकं टेकवलं, तशीच डुलकी लागली. काय पाहता, गेले सगळी संघटना आज गेली. खाल्लं, येथेचे खाल्लं, पोटं भरले. झाल्यावरी पोट केला गड्याने बोभाट आणि मग सगळ्याला बाहेर काढलं. हेच होतं तिथं. याचा हात धरला. म्हणे का रे, उजव्या मिशून पीळ दिला होता का डाव्या मिशून पीळ दिला होता? ते म्हणे उजव्या मिशून. म्हणजे तिनं 60च्या अंशात पिळली होती का 90च्या अंशात का पुरी 120? म्हणे देवा तिनं जोरात मिशी पिळली होती. देवानं त्या लोण्याला मिशीचा आकार दिला, तिच्या मिशीच्या जागी जाऊन ते चिटकलं. यानं मंत्र बदलला, ते पांढरं होतं ते काळं भोर झालं. तातडीची मिटिंग बोलवली. गोपाळ ऐका, उद्या सकाळी बरोबर गंगू काकूच्या दारापासून आपल्या वाड्यापर्यंत एक सोंग येणार आहे. ताटाची बँड करायची आहेत, पाण्याच्या पिपाण्या करायच्या आणि काही गोपाळ घोषणा द्यायला मोकळे पाहिजे. सकाळी 5 वाजले, गाई हांबरू लागल्या. जाग आला, पाहते तर घरात दया दुधाचा चढा. लक्षात आलं चोरी झाली. पण तिला वाटलं आपण मिटिंगला गेले, थकून गेले होते काल आपण, पण हे कुठं गेले होते. मुसळ घेतलं आणि बेडरूममध्ये शिरली. उचललं मुसळ आणि टाकलं महाराज त्याच्यावर. त्याला जाग आला. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि हसू लागला. ते का म्हणे, का मुसळ खाल्लं तरी असता? म्हणे मुसळ दररोजच झालं देवी, पण आज रूपच काही वेगळं आहे. झालं काय, झालं काय. तिनं आरसा आणला आणि पुढं धरला. तिला इथं काळं काहीतरी दिसलं. तिनं ओढलं. यानं कोणता फेविकॉल लावला होता, देव झाले, आग झाली. झालं काय नाही, काल कुठं गेली होती का? म्हणजे मिटिंगला गेली होती. काय गेली होती का? काही विषय हाताळला? म्हणजे सध्या गोकुळात चोऱ्या चालू आहे, तेच काढला होता. म्हणजे काही म्हणली होती का? कोणाचं नाव घेतलं होतं का? हो म्हणत ती नंदाची अपोरी आजी चोरी केली खरी, त्याचं नाव घेतलं. म्हणजे सगळ्याचं घ्यायचं, त्याचं कधीच नाव घ्यायचं नाही. पण ती काही भ्रष्टाचार करत नाही का? त्याच्याशिवाय तो होत नाही, पण त्याचं नाव नाही घ्यायचं. हो, तया विना नासी नव्हे दुसरी आयची. त्याच्याशिवाय दुसरा कोणी एवढी हे करत नाही. मग त्याचं नाव नाही घ्यायचं. नाही, त्याचं नाव नाही घ्यायचं. त्याचं घेतलं होतं का? नाही, नावच घेतलं होतं. काय काही बोलली होती? हो बोलले होते. म्हणे काय, तुम्ही भोळ्या ग, तुमच्या घरी येतो, आपल्या घरी येत नाही, आपल्या नादी लागत नाही. आपल्या घरी कृष्णाने येऊन दाखवावं, त्याला पकडून नाही दाखवलं तर नावाची गंगूबाई नाही. म्हणे निस्ती बोलली होती का? काही ॲक्शन केली होती? ॲक्शन. म्हणे बोलता बोलता सहज मिशीकडं हात गेला. म्हणे त्याचाच परिणाम झाला. आता काय? म्हणे काहीच नाही. प्रयत्न करू. त्यानं झिलेट गार्ड ब्लेड बोलावलं. झिलेट गार्ड आणलेलं. झिलेट गार्ड माहिती आहे? त्याने ते असं केलं. हे महाराज एकही केस आटपत नव्हता, वरून जायचं ते ब्लेड. पण केस ते म्हणे काही याचा उपयोग नाही. आहे दुसरा उपाय. त्यानं माचीस घेतली. माचीस तिनं लई ताप दिला होता, याला लई चटके दिलेले होते. त्याने बरं आहे, बरी सापडली. त्यानं ते माचीस हे केली. महाराज इकडं नाही, इकडं चटके दिले पहिले. ओ भाजलं भाजलं भाजलं. थांब जळलं पाहिजे. एक काही केस जळत नव्हतं महाराज. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. आता काय? म्हणे काहीच नाही. त्यालाच विचारलं पाहिजे याच्यावरचं सोल्युशन काय. दार उघडलं, निघायचं त्याच्या दाराकडं. संघटना हजरच.
ताटाचे बँड चालू झाले, पानाच्या पिपाण्या चालू झाल्या आणि घोषणा द्यायला समोर अर्धी मिशी जिंदाबाद, अर्धी मिशी घोषणा चालू झाल्या. सगळे विचारत पडले. पुन्हा पदर घ्यायची, पदरामागं तोंड, पुन्हा असे उड्या मारायचे, पदर बाजूला करे, हे अर्धी मिशी, अर्धी मिशी. तिला चिडवायचे. महाराज अशी वैतागून गेली. नंदाच्या दारात आली. यशोदे, आवाज दिला. यशोदा बाहेर म्हणजे का ग ओरडाय, काय झालं, नवऱ्यानं तुला मारलं का? म्हणजे तो काय मारतो, आता त्याच्यावर मुसळ टाकून तुझ्याकडे आणला. मग ओरडते कशासाठी? म्हणजे जरा पाहा ना माझ्याकडे. म्हणजे तुला पाहायला काय झालं? कंदील घेतला, पाहिलं तर मिशी दिसली. तेवढ्यात कृष्ण उठलेला होता, गच्चीवर उभा होता. हिनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं असं चालू केलं. म्हणजे पा 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 कसा चिडवतो. यशोदेनं त्याच्याकडे पाहिलं का दोन्ही हात डोळ्यावर, आणि हिनं पाहिलं का असं असं करायचं. म्हणजे यशोदे रात्री आला, दही दूध खाल्लं, सगळ्या मंथन्या फोडल्या आणि मला मिशी चिटकून गेला. आई म्हणे पा कशी माझ्यावर आळ घेते, पा पा कशी. हां, कालही ना तिथं माझं नाव घेतलं होतं. तिथं तिथं मग मुख्य मंत्रिमंडळात माझं नाव हिनं घेतलं होतं. हां, आई खरी होती महाराज. धावूनच गेली. तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही ढाईच्या ओढाळा गे, तुम्ही लपुनियाची गोटी गे. यशोदा तिला भांडू लागली. तस तसं तर मग याला पावरच चढला. मग दंड ठोकायचा, मिशी पिळायचा, दंड ठोकायचा. आणि मग महाराज हे असं पाहिल्यावर यशोदे म्हणे पा पा कसा चिडवतो. यशोदा पाहिली का दोन्ही हात डोळ्यावर दिसायचे. हिनं पाहिलं का असं करायचं, नाही असं थापटायचं. महाराज ते करता 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 म्हणे किती वेळ, आता 12 वाजत आले, बस झालं ना. हां, मग कृष्णा काय चिटकवलं सांग रे बाबा. तिने आपल्याला माहित नाही. नको रे, असं नको करू. तिने महिला मंडळाची मीटिंग जाणारच नाही. ते अध्यक्षपद हे राजीनामा तू आता. मग यशोदा म्हणू लागली हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविद्येला जन्म देणार आहे, तुम्ही याला धरण्याची भाषा करताय, हा कसं काय तुमच्या हाताला लागणार. लक्षात आलं. अहंकार गलित झाली. देवाने कृपाट केली महाराज, त्याची मिशी गळून पडली. याचा अर्थ असा आहे, अहंकारानं जो देवाला धरायला जातो, देव त्याची फटफटीची करतो, नाही येत हातात. आणि देवाची कृपा झाल्याशिवाय अहंकार आपला निवृत्त होत नाही. पण देवाने कृपा केली, त्याचा अहंकार निवृत्त केला. देवा अशा भरपूर लीला केल्या, घरात फोडी केली. यशोदेच्या लक्षात आलं गावात ठेवण्यासारखं नाही. ते सांगितलं उद्या उठायचं आणि रानात निघायचं. उद्या जाई रानात वेगे ओनी गोधना, वेगे ओनी गोधना, वेगे ओनी गोधना. उद्या जाई रानात वेगे ओनी गोधना, वेगे ओनी गोधना, वेगे ओनी गोधना. उद्या उठायचं, रानात जायचं, सगळं सांगितलं. देवाने ते शृंगार केला. खांदेभार आपलं ते घरात कांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. आणि मग देवाने गायी चालल्या. फेरत बन बन गाऊ चरावत कहे तुकया बंधू लकरीलेले हात. आणि असं फिरून 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 गायी चारता चारता बहू केली वन वन, पायपिटी झाला शेण. म्हणे आता देवा काही नाही. खांदेभार, पोटीभोग, नंतर खेळ खेळले. कोणकोणते खेळ खेळले? विटी दांडू चेंडू लगोरी नाना परे, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परे. मांडियेला यमुने जाती, मांडियेला यमुने जाती. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ, सवंगडे वना, गाई गोपाळ 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 सवंगडे वना. अशी खेळ खेळले. हमामा, हुंबरी, एकेबेकी, आट्यापट्ट्या, लगोरी. बलवान गोपाळ होते ना महाराज, असे खेळ खेळले मर्दानी. लुडो नाही, कॅरम नाही, असे मर्दानी खेळ खेळले. मग भूक लागली. म्हणे देवा आता काय, 7 दिवसापासून खेळ चालू आहे, आता बस झालं, आता जायचं आहे ना. खांदेवार, पोटीभोग, काय खेळायचे सुख. देवाने सांगितलं काय हरकत नाही, अनाशी दोऱ्या माझी आहे तैसे पाहिजे, नाहीतरी घरा जाई चोरून या माई नवनीत. आमचं घरी कोण आहे?
तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तरी माझं पाया वेगळे. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. देव मध्ये उभे झाले, कवळ हातात घेतला, तिथं लोणचे ठेवले पटीत आणि स्मित असं करून कमळाच्या फुलाची त्यांची रचना केली आणि त्यांच्या मुखात कवळ दिला. त्याचं वर्णन सुखदेव महाराज करतात. बिभ्रत वेणू जठरपट यो शुक्ल वेत्रेचे कक्षे वामे पाणव मशुन कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपद सुहृदो हासयन् नरमभिस्वये स्वर्गे लोके मेषिज बहुजे यज्ञ गोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. असा देवानी काळा गोपाळांना दिला. तोच काळा आज गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या संतच गोपाळ काला देऊ शकतात. त्यांच्या त्या पुण्यतिथीनिमित्त हा काला आपल्याला प्राप्त होत आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. काला ज्याला भेटतो तया विनो कोणी नाही भाग्यवंते. असा काला आमचे हरिभक्तीपण आदरणीय वाल्मिक महाराज दरवर्षी हा उत्सव करतात आणि त्या योगी आपल्याला हा काला भेटतो. असाच देवाचा प्रसाद आपल्या जीवनात प्राप्त व्हावा आणि त्या प्रसादाचं फल आपल्या जीवनात प्राप्त व्हावं अशी सद्भावना करतो. झालेल्या समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून संतांचं भजन. ज्ञानेश्वर जय